महाविकास आघाडीचं जागावाटप 2 ते 3 दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवारांनी दिली। विधानसभेच्या 288 पैकी 170 जागा महाविकास आघाडी जिंकणार असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या आव्हानाला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले। आधी शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा असं आव्हान फडणवीसांनी केलं, तर महायुतीमध्ये कुणालाही मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागलेले नाहीत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलेला। निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडणाऱ्यांना अजित पवारांनी टोला लगावला। ज्यांना उमेदवारी मिळाली ते माझ्या सोबत आहेत, त्यांना तिकीट मिळालं नाही ते तिकडे जात आहेत असं अजित पवारांनी म्हटलं। गुहागरच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ पाहायला मिळते। गुहागरच्या जागेसाठी भाजपा आग्रही आहे, तर गुहागरमधील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे। पुढील 2 दिवसात गुहागरच्या जागेबाबत अंतिम निर्णयाची शक्यता आहे। धुळे शहर विधानसभेवरून महाविकास आघाडी, शरद पवार गट आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे। सपाचे इच्छुक उमेदवार इर्शाद जहागीरदारांनी संजय राऊतांची भेट घेतली आहे। या भेटीमुळे ठाकरे गटात अधिकच संभ्रम निर्माण झाला। या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत स्पष्टता नसून अबू आझमींच्या सांगण्यावरून भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा ठाम निर्धार मनसेनं केला। विधानसभा निवडणूक आम्ही जिंकू आणि सत्ता आणू असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला। लवकरच महाराष्ट्रभर दौरे सुरू होणार असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं। 2.5 वर्षात जनतेच्या प्रगतीसाठी काम केले, त्यामुळे जनता महायुतीला पुन्हा साथ देणार असल्याचा विश्वास शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी व्यक्त केला। गेल्या 2.5 वर्षाच्या कामाचा लेखाजोखा रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून महायुतीनं जनतेसमोर ठेवलेला आहे। महायुतीच्या परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टीका केलेली आहे। तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे पेनच नव्हता, मी आणि दादाचं पेन चालवायचो असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला। महाराष्ट्र 1 नंबरवर असताना महाविकास आघाडी गुजरातचे गुणगान गातात अशी टीका फडणवीसांनी केली आहे। महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र मागे गेला होता, आता आमचं सरकार आल्यानंतर आम्ही गुजरात, कर्नाटक आणि तमिळनाडूला मागे टाकल्याचं फडणवीसांनी म्हटलं। केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेमुळे राज्य कंगाल होईल अशी टीका राज ठाकरेंनी केली। दरम्यान ही योजना बंद होऊ देणार नसल्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलंय, तर या योजनेला टच केला तर लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम करतील असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। टोलमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले। टोलमाफीचा निर्णय हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं गंभीर आरोप संजय राऊतांनी केला। तर निवडणुका डोळ्यासमोर घेऊन टोलमाफीचा निर्णय घेतला असेल तर तसं करू देणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला। महायुतीच्या रिपोर्ट कार्डवर ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे। महायुतीचं रिपोर्ट नाही, डिपोर्ट कार्ड अशा शब्दात त्यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे। राजकीय पक्षाकडून SC/ST आरक्षण संपवण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला। तर महायुती सरकारनं काढलेल्या क्रिमिलेअर आणि आरक्षण वर्गीकरणाच्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीनं विरोध केला। कोल्हापूरमधील इचलकरंजी मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत कलह समोर आलाय। स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रकाश आवडेंना विरोध केलाय, त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत कलहानं वरिष्ठांची डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसतंय। कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सोडवण्यासाठी स्वतः फडणवीस मैदानात उतरलेत। भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंना चर्चेसाठी बोलवण्यात आले। स्नेहलता कोल्हेंचे पुत्र विवेक कोल्हे कोपरगाव विधानसभेसाठी इच्छुक आहेत, मात्र हा मतदारसंघ अजित पवारांकडे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख नागपूरच्या काटोल मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढणार आहेत। व्याहाड ते मोवाडपर्यंत जनसंवाद यात्रा निघेल। 18 ते 23 ऑक्टोबरपर्यंत ही यात्रा असणार आहे। रायगड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढली आहे। शेकाप, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं युती करत ही निवडणूक लढवली आहे। सभापतीपदी भाजपचे महेश सुर्वे यांची बिनविरोध निवड झाली आहे। पिंपरी चिंचवड परिवहन कार्यालयाकडून आता SMS च्या माध्यमातून वाहन चालकांना दंड भरण्याचं आवाहन केले जाते। यासाठी पहिल्या टप्प्यात 1 लाख वाहन चालकांना संदेश पाठवण्यात आलाय। वाहन चालक नोटीशीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे ही नवी युक्ती वापरली जाते। एसटी बस स्थानकात आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहेत। राज्यातील 343 स्थानकांवर ही आनंद आरोग्य केंद्र उभारली जाणार असून त्याद्वारे प्रवाशांना माफक दरात आरोग्य सेवा मिळणार आहेत। यातील 28 आरोग्य केंद्र मुंबईत असतील।
मुंबई महापालिकेतील लिपिक पदाच्या 1800 जागांसाठी 2 लाख अर्ज दाखल झाले। देशातील बेरोजगारीचे दाखले रोज नव्यानं मिळत असून सरकारी नोकरीसाठी पदवीधरांच्या रांगा लागत असल्याचं यावरून दिसून येत आहे। चंद्रपुरात 68व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली आहे। मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचा कलश होता। मिरवणूक दीक्षाभूमीवर पोहोचल्यानंतर या ठिकाणी सामूहिक बुद्धवंदना पार पडली आणि यामध्ये हजारोंच्या संख्येनं बौद्ध बांधव सहभागी झाले। पालघरमधील शासकीय जमीन MIDCकडे हस्तांतरित करण्याच्या शासनाच्या हालचाली सुरू आहेत। दुग्ध व्यवसाय विभागाची जमीन औद्योगिक महामंडळाला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यातील परतीच्या पावसानं जवळपास 45,000 हेक्टर शेतीला मोठा फटका बसलाय। काढणीला आलेल्या मका, सोयाबीन, कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मावळमध्ये पावसामुळे पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी सोयाबीन काढणीची लगबग सुरू झालेली आहे। हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाऊ नये यासाठी शेतकरी सोयाबीन काढणीकडे वळलेत। सोयाबीनला चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। मावळ तालुक्यातील मळवंडीत भात पिकं जोमात आले, तर भात शेतीला पोषक वातावरण असल्यानं पीक जोमात आले। भात वाणाच्या बियाणाला बीज प्रक्रिया करून गादी वाफ्यावर रोपवाटिका तयार केल्या आणि 4 सूत्री पद्धतीनं लागवड केल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा होणार आहे। वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीत तूर पिकाच्या बाजारभावात घसरण झाली आहे। तुरीला प्रति क्विंटल 8,570 ते 9,155 रुपये दरम्यान भाव मिळतोय। तुरीच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे।